सुरूचे मालेगावच्या काँग्रेसमधील नेते बापू हिरे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला असल्याचं बघायला मिळत आहे। रामराव शेवाळे, माजी सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष। भाजपमध्ये प्रवेशाचा धडाका सुरू आहे। महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय। फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले आणि माजी नगरसेविका मधुबाला भोसले यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतलं, तर कागलचे माजी आमदार संजय गाडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आता विखे पाटलांनी काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांसह 10 महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे। हे सर्व नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। जालन्यातील चिंचोलीमध्ये शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनासमोर अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। गावातील पाणी समस्येला कंटाळून शेतकऱ्यांना हे पाऊल उचललं। प्रशासनाला तक्रारी करून देखील मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांना हे पाऊल उचललंय। डिझेल ओतून घेताना पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्याला ताब्यातही घेतलंय। तिकडे हिंगोलीमध्ये डीसीसी बँकेमध्ये शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये राडा झालाय। बँक कर्मचारी चांगली वागणूक देत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। या वादामध्ये एका बँक कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे। धक्कादायक म्हणजे बँकेचे सर्व सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे बँकेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र बघायला मिळालंय। पुण्यातली धायरी भागातील श्री ज्वेलर्सवरती प्लास्टिकची बंदूक दाखवत दरोडा टाकण्यात आलाय। दरोडेखोरांनी ज्वेलर्स मालकाला खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवलाय। 20 ते 25 तोळं सोनं लुटलंय आणि या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर दरोडेखोरांचा शोध सध्या घेतला जातोय। पुण्याच्या उत्तम नगरमध्ये हातात कोयता फिरवत दहशत माजवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याच्या रागातून ऋषिकेश भगवान गायकवाड या माथे फिरून थेट कोयता हातात घेत भीती दाखवली। त्याच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। भिवंडीच्या खोणी गावातील सिद्धार्थनगर या ठिकाणी नंग्या तलवारी नाचवण्यात आल्या। देवीदास पाटील असं तलवारी नाचवणाऱ्या तरुणाचं नाव आहे। रस्ता बंद केल्याच्या रागातून त्यानं शिवीगाळ करत हे कृत्य केलंय। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। डोंबिवलीमध्ये गॅरेज चालवण्याच्या वादातून उल्हासनगर गावामध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं गॅरेज चालवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केलाय। या हल्ल्यादरम्यान आता वाचवायला गेलेल्या तरुणाला सदर टोळक्यानं जखमी केलं। या प्रकरणी मांडा टिटवाळा पोलिसांना माहिती सुद्धा देण्यात आली। दहशतीचं रील बनवणाऱ्या तरुणांना आता अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबईमधील सर्व्हिस रोडवर एका चालत्या इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसला। हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा कोणा व्यक्तीचा अपहरणाचा नाही, तर हे कृत्य रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुणांनी केल्याची माहिती आहे। कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गर्दुल्ल्याचा वावर वाढलाय। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आता चक्क लोकल ट्रेनच्या मालडब्यामध्ये एका तरुणाकडून खुलेआम नशा केली जात असल्याचं देखील समोर आलेलं आहे। डोंबिवलीमधून सीएसटीकडे जाणाऱ्या एका लोकलमधली ही घटना आहे। अंमलबजावणी संचालनालयानं सहारा ग्रुपवर मोठी कारवाई केलेली आहे, तर लोणावळा येथील अँबी व्हॅली या सिटीमधील 707 एकर जमीन जप्त केली आहे। या जमिनीची अंदाजे किंमत 1460 कोटी रुपये इतकी आहे। ही जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचं तपासात समोर आलं आहे। मुख्यमंत्री महोदय लाडक्या बहिणीला संरक्षण देणार नाही असा सवाल सध्या विचारला जातोय। हा सवाल जो आहे पीडित घोडके कुटुंबाने केलाय। बीडमध्ये मुलांचं अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आलेली होती। माझा हात मोडला गुन्हा दाखल होऊन 42 दिवस झाले तरी आरोपी मुकाटे अशी कैफियत या पीडित महिलेने मांडली आहे। दरम्यान न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा इशारा पीडित संजीवनी घोडके यांनी दिला आहे।
आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितेश काबलिये यांना आता 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्ती सामन्याच्या वेळेस चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने कांबलिये यांच्यावरती कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आता 10 पानांचं दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयानं दाखल केलंय. आतापर्यंत 35 आरोपींची नावं समोर आलेली आहे. 14 अटकेत आहेत तर 21 आरोपी फरार आहेत. आरोपींची संख्या सध्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोषारोपपत्रामध्ये आरोपींचं कनेक्शन, क्रमवारी आणि भूमिका नमूद करण्यात आलेली आहे. सेन्सॉर बोर्डाला आधी कॉमन सेन्स नव्हता का, असा सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केलेला आहे. फुले चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्मात्यांना काही सूचना केल्या, मात्र सेन्सॉरने आधी चित्रपट पाहिला नव्हता का, असा देखील संतप्त सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला. नाशिकमध्ये गोदावरीचा पूर नियंत्रित करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मेकॅनिकल गेट आणि कंट्रोल टॉवरमुळे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेटवर गोदाप्रेमींनी आक्षेप घेतलाय. गोदावरी पात्रामध्ये मेकॅनिकल गेटसाठी भिंती उभारल्यानं गोदेच्या प्रवाहावरती याचा परिणाम होण्याची भीती आहे. वार्डमधून आता रुग्णाला बाहेर आणण्यासाठी ससून हॉस्पिटलकडे व्हीलचेअर नसल्याचं समोर आलेलं आहे. अपघातामध्ये एक पाय केल्यानं रुग्ण उपचार घेण्यासाठी आला, मात्र उपचार झाल्यानंतर रुग्णाला सोडायला व्हीलचेअर उपलब्ध नसल्यानं रुग्ण घसरत खाली आलेला आहे. त्यामुळे रुग्ण आता ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसतोय. एकीकडे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी तासनतास वाट बघावी लागते, तर दुसरीकडे महापालिका मात्र पाण्याच्या दरात वाढ करून त्यांचे खिसे रिकामे करत असल्याचं चित्र दिसतंय. उल्हासनगरमध्ये ही घटना घडते. महापालिकेच्या दरवाढीचा फटका सामान्यांना बसतोय. मनसेने याविरोधात आता स्वाक्षरी मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे. मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. असं असताना ठाकरे सेना आक्रमक पवित्रा घेताना दिसतेय. पालिका कार्यालयावरती हंडा मोर्चा काढण्यात येतोय. आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळेस आंदोलक आक्रमक झालेले आहेत. पोलीस आणि आंदोलकांनी धरपकड सुद्धा केली. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामध्ये काळ्या कुट्टा अंधारामध्ये पाण्यासाठी बोरिंगवरती रात्रभर जागून महिलांना पाणी आणावं लागतंय. भीषण पाणी टंचाईचे चटके जाणवत आहे. परिसरामध्ये हे भीषण पाणी टंचाईचं चित्र सध्या दिसतंय. लातूरच्या उदगीरमध्ये अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसताय. नागलगाव या ठिकाणी तांड्यावरील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजनेसाठी 2,60,00,000 निधी उपलब्ध झाला, मात्र तांडा वस्तीवरती पाण्याची टंचाई जाणवते.